नेता आला की फक्त हात जोडून फोटो काढायचा नाही, मार्केटमध्ये नवे रक्त असायलाच पाहिजे. नेता खोटं बोलतो, परिस्थितीच अशी असते की वचन पूर्ण होत नाही. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का, निवडणुकीच्या आधी दिलेली मोठी वचनं, नोकऱ्या मिळतील, रस्ते तयार होतील, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होतील, पण प्रत्यक्षात काय झालं? का प्रत्येक निवडणुकीनंतर आपण पुन्हा पुन्हा फसतो? नेत्यांनी दिलेली आश्वासनं फक्त पोस्टरवरच का राहतात? आज आपण या प्रश्नाचा गाभा शोधणार आहोत आणि सोबतच खरी दिशा म्हणजे उपाय काय आहे हेही बघूयात. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी असा मुद्दा मांडणार आहे जो कदाचित तुम्हालाही आयुष्यात बदल घडवेल. आपल्या देशात प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होतात. नेते मंडळी जनतेच्या घरी येतात, सभांमध्ये उभं राहून घोषणा करतात, पण नंतर पुन्हा जनता वाट बघते हे कधी होणार. लोक विचारतात नोकरी कधी येणार, शेतकरी विचारतो कर्जमाफी कधी मिळणार आणि तरुण विचारतो रोजगाराचे वचन खरं ठरणार की नाही. म्हणजे आश्वासन भरपूर दिले जातात, पण अंमलबजावणी मात्र थोड्याच ठिकाणी दिसते. आश्वासन का दिले जातात? कारण राजकारणामध्ये स्पर्धा आहे. लोकांना खुश करण्यासाठी मोठी मोठी वचने दिली जातात. पब्लिकला तात्काळ हवं असतं काय, तर आजच बदल झाला पाहिजे. पूर्ण का होत नाहीत पण ते बदल? बजेटची मर्यादा पाहता सर्व काही करण्यासाठी पुरेसे पैसे सरकारकडे नसतात. सिस्टम गुंत पाहता फाईल्स, नियम, कोर्ट केस यामुळे वर्षानुवर्ष कामं अडकतात. पॉलिटिकल प्रायोरिटी पाहता निवडणुकीच्या वेळी जे बोललं जातं ते नेहमी पुढच्या 5 वर्षाच्या प्राधान्यक्रमात राहत नाही. आणि अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे नेत्यांना वचन पाळलं नाही तरी फारसा तोटा होत नाही. प्रश्न लोकांना थेट असा आहे की तुम्हाला वाटतं का की नेता खोटं बोलतो, की परिस्थितीच अशी असते की वचन पूर्ण होत नाही? तुम्ही शेवटचं कोणतं वचन आठवता जे खरं ठरले? मित्रांनो, लोकांचं काय होतं? तरुण नाराज होतो कारण त्याला जॉब लागत नाही. शेतकरी निराश होतो कारण त्याला मदत मिळत नाही. मित्रांनो, मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचे आहे की तुम्ही काय अनुभवलंय? निवडणुकीत ऐकलेलं एखादं वचन खरं ठरलंय का? यावर उपाय म्हणजे अकाउंटेबिलिटी आवश्यक असणे गरजेचं आहे. जसं आपल्या शाळेत एक्झाम द्यावा लागतो, तसंच सरकारलाही वचनपूर्तीचं एक्झाम द्यायला हवं. मॅनिफेस्टो मधल्या प्रत्येक मुद्द्यांवर 5 वर्षांनी रिपोर्ट कार्ड हवा. मित्रांनो, दुसरं म्हणजे जनतेची जागरूकता असली पाहिजे. आपणच प्रश्न विचारले पाहिजेत. नेता आला की फक्त हात जोडून फोटो काढायचा नाही, तर प्रश्न विचारायचे, तुम्ही वचन दिलं होतं, झालं का? मित्रांनो, तिसरं म्हणजे नवीन तरुणांचं नेतृत्व काय आहे? तरुण पिढीने फक्त तक्रार न करता राजकारणात पाऊल टाकलं पाहिजे. बदल हवे असतील तर नवीन रक्त हवं. मार्केटमध्ये नवीन रक्त असायलाच पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला वाटतं का की तरुणांनी राजकारणात यायला हवं, की फक्त मतदानात बदल केल्याने पुरेसं आहे? शेवटी मित्रांनो, नेता वचन देतो कारण आपण ऐकतो आणि आपण विचारत नाही म्हणून तो पूर्ण करत नाही. आश्वासनं का पूर्ण होत नाहीत हा प्रश्न सोडवायचा असेल तर एकच उपाय आहे. जनता जागरूक झाली तरच राजकारण बदलणार. तर मी तुम्हाला विचारतो, पुढच्या वेळी नेता तुमच्यासमोर आलाच, तुम्ही त्याला प्रश्न विचाराल का, की पुन्हा त्याच आश्वासनांच्या गोड गप्पांमध्ये फसू शकाल? तुमचं उत्तर काय आहे कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अजून असंच थेट आणि तडाखेबंद कंटेंट पाहायचा असेल तर कॉन्स्टिट्यू विकासला सबस्क्राईब करायला विसरू नका.